कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आय लव्ह यू इचे। मला माहिती आहे मी तुम्हाला खूप त्रास देते, तुमच्याकडे हट्ट करते, खूप वेडेपणा करते। पण हे सगळं मी फक्त आणि फक्त तुमच्यासोबतच करू शकते ना, कारण ह्या जगात तुम्हीच एकटे असे आहात ज्याच्यासोबत मी हक्काने जशी आहे तशीच वागू शकते। आणि तुम्ही पण माझा सगळा मॅडनेस सहन करता, त्याबद्दल एजे खूप 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 थँक्यू। एजे, आता व्हॅलेंटाईन्स वीक सुरू झालाय। या वीकमध्ये रोज डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे असे वेगवेगळे डेज असतात। तुम्हाला हे सगळं माहित नसेलच म्हणून आपलं सांगते। आता जे डेज होऊन गेलेत ते सगळे जाऊ दे, आपण ते आजच साजरी करूया। एजे, आज प्रॉमिस डे आहे, पण आज मी तुम्हाला कुठलंही प्रॉमिस देणार नाही, कारण तुम्हीच मला प्रपोज करण्याचं प्रॉमिस केलंय ना। आणि माझी खात्री आहे की तुम्ही तुमचं प्रॉमिस नक्की पाळा। एजे, आय एम वेटिंग फॉर दॅट डे। लीला, भारती दादा, हा बॉक्स आणि हे एक गिफ्ट आहे। हे एजे सरांच्या केबिनमध्ये जाऊन ठेवा, पण तुम्ही स्वतः ठेवा, दुसऱ्या कोणाला देऊ नका। हो मॅम। ओके, थँक्यू। लीला कसली बँड निघाली ना। हो ना, तिला काय वाटलं की उपोषण करून एजे तिच्या मनासारखं वागतील? तसं काहीच घडलं नाही। मी तुम्हाला म्हणाले होते ना, ही मुलगी इतकी मूर्ख आहे की स्वतःच स्वतःच्या पायावर धुंडा पडून घेईल। हिने अजून एजेंना ओळखलं सुद्धा नाही आणि हिची अपेक्षा की एजेंनी हिला प्रपोज करावं। हो ना, तिच्या अपेक्षा बरोबरच आहे दुर्गा, कारण एजे तिच्या मनाप्रमाणेच तिला प्रपोज करणार आहेत। काय? पण तुम्हाला कसं कळलं किशोर? मी मगाशी आजीच्या रूम मध्ये गेलो होतो तिच्याशी बोलायला, पण आजी एजेंटच्या रूम मध्ये होती। मी तिकडे बोलायला गेलो तेव्हा एजेंटनी स्वतः आजीला सांगताना मी ऐकलं, लवकरच एजे त्यांच्या मनातलं प्रेम लीला समोर व्यक्त करणार आहेत। तर आपण काय करायचं? हे म्हणजे असं झालं ना, खाया पिया लीलाने आणि प्रपोजल भी होगा। सरस्वती नाही, पण वहिनी आम्ही येतो। किशोर हे घडता कामा नये। दुर्गा, आता छोटे मोठे प्लॅन करून काही होणार नाही। आता आपल्याला काहीतरी मोठा प्लॅन करावा लागेल, जेणेकरून हे प्रपोजलच रद्द होईल। सर, आज आपली फायनान्सर्स बरोबर मीटिंग आहे, त्यानंतर फ्रँचायझी मॉडेलवरती आपल्याला डिस्कस करायचे, ती पण एक मीटिंग आहे। आणि हे सगळं झालं की आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा। येस सर। सर, मला आज काम करायचं नाही। हो सर, काय झालंय? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? मला काय झालं?
नाही म्हणजे तुम्ही मीटिंग कॅन्सल करायला सांगताय, काम करणार नाही असं बोलताय, म्हणजे मला जरा वेगळं वाटलं म्हणून विचारतोय. बट दॅट डझंट मीन विश्वा की तुला सुट्टी आहे. मुंबईच्या सगळ्या टॉप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीजना फोन कर, त्यांना सांग की एजे सरांना त्यांच्या बायकोसाठी एक प्रपोजल प्लॅन करायचं आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज माझ्याकडे घेऊन यायला सांग मीटिंग करायला. येस सर. लगेच कामाला सुरुवात करतो. आणि वेळ नाही विश्व आपल्याकडे, सो स्टार्ट इमिडिएटली आणि लगेच कामाला लागू. सर लगेच कामाला लागतो. आणि हे सगळं कॉन्फिडेन्शियल असायला हवं, कोणालाही कळता कामा नाही. या कानाचं त्या कानालाही कळणार नाही सर. लगेच कामाला सुरुवात करतो, येतो. Perfect. Ha आहे Mr. Perfect. So Mrs. Leela Abhiram Jagirdar, will you be my valet? मी सांगितलंय त्याच थीमवर तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. एजंटच्या ग्रँड प्रपोजलचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळालं हवं. ते सगळं ठीक आहे सर, तुम्ही माझी एवढी मदत का करताय? मदत तुझी करत असलो तरी काम माझं आहे. तसंही मी कोणाचं काम फुकटात करत नाही. एजे जेवढे पैसे देईल ना तेवढेच पैसे मी देईन तुला. काम काय आहे सर? काम खूप सोपं आहे. माझा एक माणूस तुझ्या टीममध्ये घुसवायचा. तुझी माणसं तुझं काम करतील, माझी माणसं माझं काम करतील. आणि एकदा का काम झालं की माझ्या माणसाचा आणि तुझ्या माणसांचा काहीही संबंध येणार नाही. पण सर, ट्रस्ट मी, कुठेही अडकणार नाहीस तू. काय रे, जमणार आहे ना? नसेल जमणार तर आत्ताच सांग. माझ्याकडे भरपूर कंपन्या आहेत आणि एवढ्याशा कामासाठी डबल पैसे कोण देणार रे? हे बघ, जिथे रिस्क असते तिथेच ग्रोथ आहे. हा ठीक आहे सर, मी तयार आहे, मी करेन तुमचं काम. हा, तुम्ही दुसऱ्या कोणाकडे जाऊ नका. अभिराम जहागीरदार, तू कर तुझ्या ग्रँड प्रपोजलचं प्लॅनिंग. मी करतो तुला संपवायचं प्लॅनिंग. यावेळी माझा प्लॅन फेल होणार नाही आणि तुझा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. तुझं हे ग्रँड प्रपोजल तुमच्या दोघांच्या लव्ह स्टोरीच्या क्लायमॅक्सचा ग्रँड प्रीमियर असेल. काय रेव सुंदर दिसतीये बाई. समुद्र बघ, सरंग. किती वेळा फोटो बघितले, मनच भरत नाहीये माझं. ही बघ, नवीनच गाडी दिसतीये. रंग तर किती छान आहे. बाप्पा, बघतोयस ना माझी रेऊ किती सुखात नांदतीये, श्रीमंतीत लोळते अगदी. याचसाठी केला होता सगळा अट्टास. माझ्या रेऊसाठी हेच तर स्वप्न बघितलं होतं मी. माझी रेऊ अगदी श्रीमंतीत लोळते, छान होतंय सगळं. पप्पा, अगं बाई, माझी रेऊ पहिल्यांदाच विमानाने गेली एवढ्या लांब. फोन करून विचारते कसा झाला तिचा विमान प्रवास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.